नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज असं ठिकाण दाखवणार आहे की जे आपण कधीच बघितलेलं नाही. हा प्रकल्प चालवतात कातारे सर म्हणून. आपण सविस्तर त्यांच्याकडून नेमका हा प्रकल्प कसा त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर कातारे सर, नेमका आपला प्रकल्प काय आहे थोडक्यात सांगा. हा प्रकल्प म्हणजे आमचे स्नेहांकुर नावानं एक संस्था आहे. तर याच्यामध्ये समजा जे गरजू आहेत, जे समजा वंचित आहेत, घटकातील आहेत, किंवा ज्यांना कोणाला आई नाही किंवा वडील नाही किंवा कोणाला दोन्ही व पॅरेंट्स आई वडील नाहीत, अशी मुलं आम्ही आमच्या संस्थेमार्फत समाजाच्या म्हणजे डोनेशनच्या माध्यमातून हे मुलांचा आम्ही सांभाळ करतो. याच्यामधून वयोगट म्हणलं आपण तर एक 2.5 वर्षापासून म्हणजे 2 वर्षाच्या पुढचे ते 18 वर्षापर्यंत आपण ह्या मुलांना इथे आपण सांभाळू शकतो. 18च्या पुढं गेल्यानंतर हे त्यांची इच्छा असते मग इथं समोर आपल्याकडे राहायचं का नाही. तर आपल्या प्रकल्पामध्ये फक्त त्यांना इथं निवासाची व्यवस्था आहे. बाकी शाळा ही त्यांची परतूरला आहे. सकाळी त्यांचं 6 वाजल्यापासून त्यांचं रुटीन जे सुरू होतं ते रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचं असतं. म्हणजे शाळातून आले की काही अभ्यास करणं वगैरे असे. आणि जे आपल्याकडे जे ही मुलं येतात हे एकतर म्हणजे यांच्या पार्श्वभूमी खूप वेगवेगळ्या प्रकारची असते. कारण काही कोणाला कदाचित कोणाला आई नसती किंवा कोणाला वडील नसतात किंवा कोणाला आई नसल्यानंतर वडील असतात, पण ते वडील दुसरं लग्न केल्यामुळं ते सांभाळत नाहीत. मग असे काही मुलं किंवा मुली हे आपल्याकडे येतात. किंवा काही थोडे मंद आहेत समजा काही, तर ते पण आपल्याकडं काही म्हणजे त्यांच्या नातेवाईकाकडून आणून सोडतात. मेन मुळात हे मुलं आईवडील नसताना येण्याचं कारण एकच असतं की ह्या मुलांच्या किंवा ह्या मुलींच्या नावावर मेन सध्या प्रॉपर्टी नसल्यामुळं खास हे जे नातेवाईक असतात ते आणून ह्या मुलांना सोडतात आपल्याकडे. म्हणजे सगळ्यात मोठा आज जो काही आहे ते समजा पैसा आहे. सर आता हे म्हणजे इथं जे आता हे करतात तर तुम्ही स्वतः सगळं करता हां, सगळं स्वतःच. म्हणजे नोकर बिकर नाही, काहीच नाही. सगळं घरीच पूर्ण समजा. आता जे मुलं शाळेत गेलेले तर असे अनाथच पूर्ण हो, समजा हो. त्याला आई वडील हां, नाही ते हां, असेच हां. सगळे असेच. चांगलं काम आहे सर. जेवणाचे आता जेवण म्हणजे सकाळी सकाळी त्यांना नाश्ता असतो बरं. 7:30 8 वाजेपर्यंत. हा हा आणि नंतर नाश्ता झाला की आपण त्यांना टिफिन देतो शाळेत जायला नंतरच्याला. मग शाळेतून आता वापस आले की आता फ्रेश होतात ते. हा आणि फ्रेश झाले की 5:30 वाजेपर्यंत खेळून वगैरे आले की मग 6 वाजता परत जेवण असतं त्यांना लगेच. बरं. हां. आणि प्रत्येक संडेला हे त्यांच्या आवडीनुसार आपण जेवण ठेवलेलं आहे, कारण बाहेरचा अलाउड आपल्याकडं काही नाही आहे फूड पॉयझनच्या भीतीमुळं. तर हे प्रत्येक रविवारी त्यांच्यानुसार म्हणजे आपण आयटम म्हणतो. मग त्यांना विचारतो आपण तुम्हाला आज काय आवडतंय. मग ते कोणी म्हणजे आपल्या समोसा- गरीब आपल्या लेकराला बघा मुलाला सेम तसं हा पूर्ण सेम पद्धतीनं. कोणी मग वडापाव सांगतंय, कोणी उत्तप्पा सांगतंय, कोणी इडली त्यांच्या डोसा चॉईसनुसार. त्यांच्या चॉईसनुसार. असं कोणी म्हणजे पिझ्झा सांगतंय. म्हणजे बाहेरचा अलाउड नाही ना आपल्याकडे. त्यांना म्हणजे घरचं आठवणच नाही, नाही. विषयच नाही. आता असे काही आम्ही प्रकरण पाहिलं तर की म्हणजे यांना तर भेटेल तर एक शक्यतो कोणीच येतच नाही सोडलं. पण कधी बाय चान्स काही काम पडलं त्यांचं तर येत असं नव्हतं 1-2-5 मिनिटं भेटायला. तर हे तितक्यात 2 मिनिटं 2 सेकंद पण हे मुलं त्यांच्याकडे जात नाहीत. कारण तुमच्याकडे इतके रुळलेले आहेत ते. आई वडिलासारखेच हो एवढे. आता मागच्यात 3-4 महिन्याखाली एक घेवरायचं होतं एक कुटुंब. ते ना म्हणजे वडील वारले, आई दुसरं लग्न करून निघून गेली. आजोबांना आजीनं आपल्याकडे सोडले होते. तर त्यांचं काहीतरी सह्यासाठी ह्या मुलांना न्यायचं होतं. तर ते मुली इथून जातच नव्हती. नाही म्हणले आम्हाला यायचं नाही. पण आता बळच आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला जा म्हणलं, तुम्हाला लगे आणून सोडतात हे म्हणलं असं लगे. तर ते मुलं 12 वाजेपर्यंत 8ला सकाळी गेले, 12 वाजेपर्यंत थांबले फक्त. आणि 12 वाजता ते नंतर थांबलेच नाही. तुम्ही लगे रडत लागला रे आम्हाला इथे यायचं म्हणून. नंतर त्याची आजोबाजी म्हणले तुम्ही काय केलं काय माहित म्हणले. पूर्ण 4 तास पण आमच्याकडे थांबण झाले. मला तसं नसतं, मला ते जीव लावावं लागतं ना ते. आता कुत्र्याला जीव लावलं तर कुत्रं सोडत नाही म्हणलं. आता हे तर लेकर आहेत आणि सगळं आमचं एक आहे ना. आता आपण थोड्या वेळात बघू आपण जाऊन. पूर्ण किचन एकत्र आहे, खाणं पिणं सगळं एक, फॅमिली सारखं सगळं फॅमिली सारखं. असं काहीच नाही. असं बाहेर हॉस्टेलच्या नाही, बिलकुल असं काहीच नाही की ते लांब आहेत किंवा आम्ही जवळ, असं काहीच नाही. लगे पूर्ण म्हणजे लेकरासारखं जे लागतं ते. आता याचे बड्डे असले समजा, आता इथं प्रत्येक जण येऊन बड्डे करतात. आता याचा बड्डे पण असला तर ह्याला 4 दिवस आधीच माहित असते की आधार कार्डवर असतं यांच्या काही जणांच्या. मग ते तेव्हापासून सांगता आमचा बड्डे. मग त्यांना पण सगळं जसं लोक बड्डे करतात तसं इथं केक करायचा घरी पूर्ण. मग ते हे सजून वगैरे फुगे लावून सगळं त्या मुलांचा बड्डे करणं सगळं पूर्ण. म्हणजे जसं आपण कसं चॉकलेट देणं बड्डेला शाळेत नेऊन आपल्या मुलाचं करतो त्याच सेम सगळं. उलट आपल्या मुलापेक्षा जास्त थोडं पुढे जावं लागतं आपल्याला की त्यांना समजा त्यांच्या आईवडिलाची आठवण येऊ देत नाही तशी 1 सेकंद पण. म्हणून तर आता 2.5 वर्षाचे 3 वर्षाचे आहेत ना ते आरामात रुळतात. तुम्हाला आता जे मला मी 2.5 वर्ष आलाय त्याला आणून सोडलं की तो दुपार लगे 2 तासात लगे रुळून गेला. ह्या मुलात अजिबात आठवण नाही, काही नाही, आजीचं नाही, काही नाही, काहीच काढलं नाही लगे. म्हणजे विषयच नाही काढत एकदा रमले की पूर्ण.
तसं ते पूर्ण मग जीव लावा लागतं सगळा. एखादा बिमार पडत कुठं काय झालं समजा हॉस्पिटल येते हा आपल्याला परतूर हॉस्पिटल बरेच फ्री आहेत ना. पण त्यात आमच्या बरकुले साहेबाचं आहे, प्रवीण बरकुले, त्यांचं जरा छोटे बाल रुग्णालय, मग ते लहान मुलांसाठी मग आपण त्यांच्याकडे जास्त करून होतो. पण जास्त करून सांगायचं झालं तर ह्या मुलांची इम्युनिटी पॉवर इतकी चांगली असते की त्यांना शक्यतो असं काहीच होत नाही. फक्त सर्दी सकस आहार हे ते हा सगळं टाइमवर पूर्ण आहे ना. आता कडधान्य पण आपण त्यांना म्हणजे मोडाचे ते नाश्त्यात आपण नाश्त्यात जास्त करून तोय समजा त्यांना नाश्त्यात पण जेवणात पण समजा चांगल्या प्रकारे समजा म्हणजे दुखून आहे त्यांचं म्हणून जेवण. जेवण पण त्यांचं बरोबर दिवस माळाच्या आधी 6ला जसं म्हणतो आपण तर 6ला बरोबर जेवण त्यांचं टायमाच्या आधीच सगळं त्यांचं पूर्ण 9ला झोपणं परत झालं की त्यांचं परत एखादं दुखलंच तर मग तात्पुरतं दुखलं तर मग आपल्याकडे टॅबलेट आहे दिलेल्या डॉक्टरने आपण त्या नॉमिनल देतो त्यांना समजा काय लागलं वगैरे तर मग तेवढं आपण तेवढं प्रकार करतो त्यांच्या अभ्यास वगैरे रात्री समजा. हा अभ्यास मग ते करतात काही थोडं आपल्याला घ्यावं लागतं त्यांच्याकडून थोडं. मग आता काही छोटे समजा आता आले नाही आणखी आता छोटे तुम्ही आलता मागच्या वेळेस ते बघितले तुम्ही 2 छोटे तर त्यांना 22चा पाडा येतो म्हणजे त्याला आता ते पहिला गेलेत पण त्यांना शाळेच्या आधी आपण दररोज त्यांच्याकडून एक पाडा इथं करून घेतलेला आहे तर त्यांना 22चा 23चा पाडा त्याला यायचा. शिक्षणात पण त्यांना भविष्यात खूप हा अडचण नाही सांभाळत नाही सगळं हा आता खूप आता म्हणजे ऍक्टिव्हिटी पण खूप करतात ते भरपूर. आता त्याला पूर्ण जे ऍक्टिव्हिटी केलं झालं सगळं काही समजा आता हे सगळं समजा समाज डोनेशन समाजावर शासनाची काय मदत नसते. शासनाची काय मदत आणि आपण स्वतः म्हणजे आता बिल्डिंग वगैरे झाली आता काही एखादा शासनाचा जागा निघाल्यानंतर फॉर्म भरला आपण तर मिळू शकतो आपला पण आपण घेणार नाही शासन अनुदान कारण जसं सेवा समजा आपण स्वतः करू शकतो तसं शासनामुळे आपण समाजसेवा पूर्ण मनापासून समाजसेवेचं असं लोकांनी समजा जर काही मदत केली तर समजा तीच. आता 5 वर्ष झाले आपल्याकडे कंटिन्यू लोकांचे डोनेशन चांगले मोठे लोक भेटत गेले काही समजा सामान्य पण भेटत गेले प्रत्येक एक दिवस कोण ना कोण वाढदिवस म्हणजे असला की ते इथे येऊन करतात मग त्या वाढदिवसातूनच पूर्ण हे चालतं सगळं. मदत कोणती पण जास्त करून ऑनलाईनच समजा संस्थेचं अकाउंट आहे त्यानुसारच कारण ते ऑडिट असते मग ऑडिटनुसार मग आपल्याला ऑडिट ते सीएकडे दाखल करावं लागते तर त्यामुळे मग जास्त करून आले तर ऑनलाईनच समजा किंवा मग कधी जर काही अन्नधान्याच्या काय लागले तर मग कोणी अन्नधान्याचं पण देऊ शकतं डायरेक्ट आणून देऊ शकते किराणा साहित्य किंवा काही मुलांना काही गोष्टी लागल्या तर मग तसं देऊ शकतं कोणी किंवा काही आणखीन वॉशिंग मशीन किंवा काही फ्रीज वगैरे लागत असलं आपल्याला तसं आपण सांगितलं कोण तसं पण देऊ शकतो. हा वस्तूमध्ये कोण देऊ शकतं किंवा कोणी कॅशमध्ये सोयीच्छेनं असं काही नाही की हे असं द्या म्हणून समजा. मुलं हट्ट करतात काय नाही जास्त करून तर नाहीच कारण त्यांना हट्ट म्हणजे ऑलरेडी जास्त त्यांना आपण त्यांचा प्रयत्न करतो ना प्रत्येक गोष्ट. आता एखादा सण असला दहीहंडी असली की ती दहीहंडी पण आपण खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात करू समजा कारण काही जणांचे डीजे आहेत परतूरला आपण तो समजा आपल्याला देतात ते घेऊन जा आमचं मग आपण ते डीजे वगैरे आणून सगळे इथं मुलं दहीहंडी बांधतात सगळं ते थर करणं हे सगळे करतात. गणपती पण पूर्ण 9 दिवस पण खूप चांगल्या प्रकारे सजवून करतात आणि गणपतीला पण प्रत्येक दररोज एक ना एक गेस्ट चालू असतो पुन्हा म्हणजे काही अधिकारी असतात काही जालन्याचे म्हणा काही डॉक्टर असतात ते ह्या मुलांसोबत प्रत्येक दररोज सकाळ संध्याकाळ आरती करायला येतात. पुन्हा प्रत्येक सण कोणताही असला दिवाळी असला की तो पण खूप एन्जॉय देत नाही अजिबात काहीच नाही असं नाही म्हणजे त्यांना काहीच नसतं. आता हा जो आलेला मुलगा आहे का हा आपल्याकडे 7वीला आलता आता त्याचा 11वीला गेला तो आता एक सेकंद पण त्याला असं वाटत नाही ना की ते समजा घरी काहीच नाही आता आपल्या घरी असल्यासारखंच तो पूर्ण वागतो. जेव्हा लागण भूक तेव्हा ते आतमध्ये येणं किचन मध्ये सांगणं मॅडमला मला भूक लागली तेव्हा घेणं पूर्ण फॅमिली असल्यासारखंच असं अंतर काहीच नाही की समजा हे वेगळे आहेत किंवा आपण वेगळे असं काहीच नाही एक सेम लगे पूर्ण कोणत्याही गोष्टीला आणि हक्कानं मागून पुन्हा आपले लेकर हट्ट करते त्या पद्धतीने कधी समजा काही खवाटलं की स्वतः म्हणणार आज हे करा बरं आम्हाला हे लागते मग त्यानुसार मग ते करून द्यायचं त्यांना. टिफिनला पण एखाद्याला सांगता आम्हाला आज हे बनव मग ते टिफिनला ते बनवून द्यायचं त्यांना अशा प्रकारे पूर्ण चांगला समाज म्हणजे आज गरज आहे या कामाची बरं कसं खूप कारण लोक आज समाजा म्हणजे वंचित राहिलेले आहेत कारण आता याचे आई वडील वारले चोऱ्याचा पटा करणं नाही आपल्याकडे अशी 2-3 प्रकरण झालेलेच आहेत की ते लाईन नसल्यामुळे आपल्याकडे म्हणजे त्याच्या आधी थोडं ते त्या बॅकग्राऊंड ते थोडी चोरीच होतं. आता आपल्याला आल्यानंतर ते काय करू लागले थोडं ह्या बाकीच्या मुलात रुळायला थोडा वेळ लागतो ना तर ते शाळेत गेले की शाळेतले मॅडमचा मोबाईल चोरणं किंवा काही ते पर्स चोरणं किंवा सरांची चाबी चोरून आणणं म्हणजे हे प्रकरण त्यांच्या पहिले 2-3 महिने आल्यानंतर स्टार्टिंग गाईड नव्हतं. मग आपण त्यांना सांगायचं समजून असं करू नका तुम्ही असं केलं तर तुम्हाला अटक होईल तुमचं मला अटक होईल मग इकडे बाकीच्याला सांभाळून कोण त्यांना थोडं सांगायचं मग थोडं हळूहळू मग ते सुधारून जातात नंतरच्याला मग एकदम ओके होतात मग ते बरोबर मग शाळेत जाणं व्यवस्थित करणं सगळं प्रॉम्प्टली करतात समजा. उद्याचं काय भविष्य आहे ह्यांना आपण एकदम 18 वर्षापर्यंत सांभाळू शकतो शासनात नियमानुसार. आता 18 वर्ष झाले की मग ह्यांना बालकल्याण समिती असते आपण तिथं समोर त्याचं उभा करायचं मग ती नंतर ह्यांना मग ते विचार समजा की बाबा तुमचं 18 वर्ष झालं कंप्लीट तुम्हाला मग आता ह्या संस्थेकडे जाऊन पुढे शिक्षण नोकऱ्या करायच्या तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणार
जर हे म्हणले आम्हाला ह्या संस्थेकडे राहून शिक्षण नोकऱ्या करायच्या, मग तशी देते आपल्याला ते परमिशन पुढची. मग तुम्ही मग 18च्या नंतर प्लस मग ह्यांना शिक्षण पूर्ण करून ह्यांची नोकऱ्याची जबाबदारी तुम्हीच सांभाळा, मुलगी असो किंवा मुलगा असो. मग ते आपण स्वीकारत नंतरच्याला मग जोपर्यंत मग आपल्याकडे आहे तोपर्यंत ते त्यांचे लग्न म्हणा किंवा सगळं मग ते आपल्याकडं पूर्णच्याला मग सगळे समाज डोनेशनच मग यांचं पुढं जे आहे समजा त्यानुसार आपण करायचं आता सगळं त्यांच्या सल्ल्यानंच. त्यांच्या सल्ल्यानुसार नंतर मग त्यांना जसं वाटेल तसं. आता हा याला डिफार्मशी आवडती, आता 12 झालं त्याला डिफार्मशीला आपण ॲडमिशन घेऊ. नंतर मग एक तर मग पुढं झालं डिफार्मशी करून एम फार्म म्हणला तर एम फार्म, डिफार्मशीवर थांबला तर मग एखादं मेडिकल मग आपण त्यानुसारच मग नंतर आपल्याला टाकून देतात त्याला मग नंतर एखादा डॉक्टर पाहून. तर असा हा प्रकल्प आहे आणि इथं ही जे अनाथ मुलं आहेत यांना आई वडील काहीच माहीत नाही आणि या सगळं सरनं जी माहिती दिली त्याप्रमाणे जसे आपण कुटुंबात संस्कार करतो तशी या मुलावर सगळ्या प्रकारचे संस्कार एकदम घरच्यासारखे आहेत. आणि हा जो प्रकल्प चालतो तर सरांनी जसं सांगितलं फक्त डोनेशनवर, तर या प्रकल्पासाठी बरेच लोक या जालना जिल्ह्यातील आपला वाढदिवस असेल, काही मोठा कार्यक्रम असेल, इकडं तिकडं आवाढव्य खर्च करण्यापेक्षा आपण इथं यायचं आणि इथं डोनेशन द्यायचं असं बरेच जण करतात. आणि जर तशी आपली इच्छा असेल तर आपण नक्कीच परतूर जिल्हा जालना आणि या प्रकल्पाचा पत्ता असा आहे स्नेहांकुर सामाजिक प्रकल्प परतूर, सेलू रोडवर या प्रकल्पाचा बोर्डसुद्धा लावलेला आहे. आणि त्या मार्गानं आपल्याला नक्कीच या प्रकल्पाला एक वेळेस आपण जर कधी जर सेलू परतूर रोडवर असाल तर कधीही पण भेट देऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला जो नंबर दिसतोय या नंबरवर या सरांशी सुद्धा संपर्क करू शकता. आणि आपल्याला वाटलं कधी की असा प्रोजेक्ट जो तुम्ही ऐकला आहे खूप चांगला वाटला आहे आणि तुम्हाला जर दान द्यायचं असेल तर जो हा QR कोड दिसतोय या QR कोडवर आपण सढळ हाताने मदतसुद्धा करू शकता. कारण आपला जो काही कमाईचा भाग आहे तो जर चांगल्या कार्याला जात असेल तर एक त्या संस्थेलासुद्धा हातभार लागतो आणि एक चांगली म्हणजे पुण्याची गोष्ट आहे ही. असा हा प्रकल्प आहे, कधी वाटलं तर नक्कीच भेट द्या. धन्यवाद.